आम्ही चाललो आहे शिर्डीला. आमचा आजचा वन डेचा प्लॅन आहे. गाईज LPGचं शॉर्टेज इथपर्यंत सुद्धा पोचलं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. आज आहे तारीख 21 मार्च 2026 आणि आता वाजले सकाळचे 6:15. आम्ही चाललो आहे शिर्डीला. आमचा आजचा वन डेचा प्लॅन आहे, म्हणजे सकाळी जाऊन रात्री परत यायचं. सो जी काय आम्ही कुठली गाडी पकडतो आहे, ती गाडी किती वाजता पोहोचते ते तुम्हाला सगळं मी सांगतो. आता आपण जर ट्रेनमध्ये बसूया, कारण का आपली गाडी आहे 6:30ची आणि ऑलरेडी 6:17 झाले. सो चला, म्हणून आज मी खरं तर ब्लॉग पण सोसायटीमधून नाही चालू केला, थोडंसं लेट झालं आहे म्हणून स्टेशनवरतीच ब्लॉग चालू केला. चला, बाय द वे आई पण आहे, बाबा आहेत आणि शिल्पा मावशी, संतोष काका, दादा, वहिनी आणि वहिनीच्या आई बाबा. सो आम्ही एवढी लोक सगळे चाललो आहे. बघावं लागेल किती नंबर लावलं असेल ना इकडे. आपली वंदे भारत लागलेली आहे 10 नंबरवरती. निघालेली आहे 6:32ला निघणार होती, ती आता निघाली आहे 6:38ला. सो 6 मिनटं लेट आहे ऑलरेडी गाडी. आता बघूया तिकडे किती वाजता पोचतं तर. सो आता आपण छान आरामात सेटल झालो आहे आणि आता मी तुम्हाला सांगतो की आपला प्लॅन काय आहे ते. तुम्हाला सुद्धा जर शिर्डीला जायचं असेल, वन डेमध्ये जाऊन यायचं असेल, तर तुम्ही हा कसा प्लॅन करू शकतात ते. सो दादरवरून 6:30ची गाडी आहे, ती शिर्डीला पोचते 11:30 वाजता. त्याच्यानंतर आम्ही काढला आहे तिकडे दर्शनाचा पास, जो तुम्ही ऑनलाईन शिर्डीच्या वेबसाईटवरून काढू शकता, मंदिराच्या वेबसाईटवरून. आम्ही काढला आहे तो पास, त्याचं टायमिंग आहे 1चं. ठीक आहे. सो 1 ते 3मध्ये आम्ही असं ठरवलं आहे की दर्शन वगैरे होऊन जाईल आणि त्याच्यानंतर थोडंसं लंच वगैरे करायचं, काहीतरी खायचं आणि मग शिर्डीवरून परत 5:45ची गाडी आहे, जी दादरला 10:30ला पोचते. सो हा तुम्हाला असा पूर्ण एक वन डेचा प्लॅन होतो छान आणि एकदम कम्फर्टेबल आहे, कारण का वंदे भारत गाडी खूप कम्फर्टेबल आहे. म्हणजे मी आधीसुद्धा जाऊन आलो आहे. सो तुम्हाला ना अजिबात थकवा जाणवत नाही. जरी तुम्ही एवढं आता किती ऑलमोस्ट 10 तास ट्रॅव्हलिंग होतं तुमचं, पण तुम्हाला अजिबात कळत नाही की तुम्ही 10 तास ट्रॅव्हल केलं आहे ते. सो चला, आता आपण नाश्ता करून घेऊया. म्हणजे ऑलरेडी चहाचं तुमचं आलेलं आहे. सो हे आपलं चहा आहे. मला पण कॉफीच द्या. सो तुम्हाला हे चहाचं पाकिट देतात ती लोक एक, पण तुम्हाला चहाच्या ऐवजी कॉफी हवी असेल तर कॉफीसुद्धा ती लोक चेंज करून देतात. सो आता आपण आपली कॉफी बनवून घेतलेली आहे आणि गाडीमध्ये एवढा सगळा नाश्ता आहे, पण तरी आई ब्रेड बटर घेऊन आली आहे. का आई, कमी पडतो नाश्ता? हां मग सो आपण आता कॉफीची टेस्ट घेऊया. मला थोडीशी कॉफी विचित्र वाटते, पण टेस्ट करून बघूया आपण कशी आहे. थोडी जास्ती कडू आहे आणि घरचं बघूया आपण. काही ना मी जास्ती मागवलं, मग जास्ती ब्रेड मागवलं. आपण आता ठाण्याला पोचलो आहे आणि दादा आणि वहिनी इथेच कुठेतरी असले पाहिजे. ते मागच्या डब्यामध्ये, आमचा एक डब्बा सोडून C2मध्ये आपला नाश्ता झालेला आहे. सगळं संपवून टाकलं आहे, बिस्किट, टोस्ट बिस्ट. आता कॉफी पिऊया. आता वाजले 7:38 आणि ऑलरेडी आमचा नाश्ता आलेला आहे. नाश्त्यामध्ये तुम्हाला दही,
हा एक केक, त्याच्यामध्ये पुरी आहे, त्याच्यात आलूची भाजी आहे आणि हा उपमा आहे. आईने ऑलरेडी खायला घेतला आहे. कसं आहे? हां ठीक आहे. उपमा कसा आहे? नाही आवडला? आणि पुरी भाजी चांगली आहे भाजी. चला आपण पण खाऊन घेऊया. दही तर मला नको आहे. उपमा आणि पुरी भाजी खाऊन घेऊया आणि हा केक घरी घेऊन जाऊया. तर आता वेळ झालेली आहे नितांचरी फूड रिव्ह्यूची. आपण हा पहिला उपमा खाऊन बघूया. उपमा जरा जास्तीच कडक वाटतोय. शेंगदाणा कुठून निघाला. चला आलेला आहे एक पीस. तो कसा आहे ते बघा, खाऊन बघूया. काहीतरी वेगळाच लागतो उपमा. पुरी भाजी खाऊन बघूया. पुरी भाजी चांगली आहे. म्हणजे त्यांनी पुरी पण साधी नाही दिली आहे, काहीतरी मेथी पुरी किंवा वडेसारखं काहीतरी दिलं आहे. झोप काय झाली नाही आहे. मला झोपायचं होतं खरं तर, कारण का 4:30 वाजता उठलो आहे सकाळी, पण झोपच येत नाही आहे. अजून 4 तास आहेत तसंही पोचायला. मित्रांनो आपली आता मस्त झोप झालेली आहे. आता वाजले 10:41 आणि शिर्डी तुम्हाला दिसत असेल इकडे. फक्त 32 किलोमीटर आहे, कुठे 31 किलोमीटरचं शिर्डी. सो मला वाटते की गाडी ऑन टाईम पोहोचेलच कदाचित. आणि आम्ही सगळे बसलेलो C1मध्ये. सो आता आम्ही C2मध्ये शिफ्ट झालो आहे. इकडे वहिनी, तिच्या आई, बाबा आणि शिल्पामावशी पण इकडे आली C7मधून. सो आता आम्ही सगळे एकसाथ बसलो इकडे, कारण का हा कोच रिकामी झाला सगळं. सो आता बघूया किती वाजता पोचते ते गाडी आणि मग तुम्हाला दाखवतो की म्हणजे स्टेशनवरून शिर्डी मंदिर किती लांब आहे ते आणि आम्ही कसं जातो तिकडे ते. मला असं वाटतं ना की वंदे भारत ही इंडियन रेल्वेची अशी एकमेव गाडी आहे जी वेळेच्या आधी तुम्हाला पोचवते. म्हणजे आपण 6 मिनटं उशिरा निघालेलो दादरवरून. आपण निघालेलो 6:38ला आणि आता वाजलेत 11:16. म्हणजे 11:30 जी गाडी पोचणार होती ती 14 मिनटं आधीच शिर्डीला पोचलेली आहे. आम्ही पोचलो आहे साईनगर शिर्डीला. सो आता आपण जाऊया बाहेर, स्टेशनच्या इथून बाहेर निघूया आणि मग बघूया. मला वाटते शिल्पामावशी म्हणत होती की इथून बस पण आहे, जी मंदिराची बस आहे मला वाटते फ्री सर्विस. तर एक तर त्याच्याने जाऊ किंवा बाहेर नॉर्मली तुम्हाला रिक्षा तर मिळतातच. त्यांचा प्राईस वगैरे मी तुम्हाला सांगतो किती आहे ते. आपण आता इथून केलेली आहे रिक्षा आणि 20 रुपये पर सीट आहे. सो आम्ही 9 लोक आहोत. थोडंसं अडचणीतच बसलो, तुम्ही बघू शकता. आता जरा आम्ही पुढे 2 मध्ये 3 आणि मागे 4 लोक बसलो. सो आता इथून मला वाटतं 5 मिनटावरच आहे. आपण चाललो गेट नंबर 6वरती. जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलं असेल तर मला गेट नंबर 6वरती रिपोर्टिंग आहे. आपल्या 12:30 तिथे पोचायचं आहे. सो आपण वेळेच्या आतमध्येच अजून 11:30 वाजते. चला आता मंदिरात पोहोचल्यावर तुम्हाला दाखवतो. सो आपण आता पोचलो आहे मंदिराच्या परिसरामध्ये आणि आता मेन प्रॉब्लेम असा आहे की फोन आपण आतमध्ये घेऊन जाऊ नाही शकत. सो फोन हे सगळे बॅग्स वगैरे आपल्याला लगेज काउंटरवरती ठेवावं लागेल. सो आता आम्ही ठेवतो आहे फोन आतमध्ये. चला बाय बाय बाय. दर्शन झाल्यावरती भेटूया. बघूया 12:30चं आपलं टायमिंग होतं, 1चं ॲक्च्युली आपला स्लॉट. पण बघूया जर आतमध्ये घेत असतील तर आपण लवकर जाऊन आपलं दर्शन कंप्लीट करून घेऊया. सो आता इथं आम्ही चाललो आहे बॅग्स ठेवायला. हे लगेज आणि मोबाईल काउंटर आहे इकडे. मग मी तुम्हाला दर्शन झालं की भेटतो आणि सांगतो की किती वेळात दर्शन झालं, आम्हाला किती वेळ लागला लाईनमध्ये वगैरे ते. इथे हो अच्छा आहे. यांनी मला वाटते काहीतरी वेगळे हे म्हणजे ऑनलाईनवालं आहे, डिजिटल लॉकर्स आहे तिकडे. चांगलं आहे हे बघा. सो इथे तुम्ही मला वाटते स्वतःहूनच सगळं ठेवू शकतात. नाही दादा तिकडून ओपन करावं लागेल मला वाटते ते. इकडे दिलं आहे त्यांनी सगळे इन्स्ट्रक्शन्स की कसं करायचं ते. चला बघूया आपण टाकून. जर या डिजिटल लॉकर्समध्ये तुम्हाला ठेवायचं असेल तर हा रेट आहे इकडे, ठीक आहे. आणि अजून एक ऑप्शन आहे तो मला वाटते फ्री ऑफ कॉस्ट आहे, जो
मंदिराचा असेल. हा तर मला वाटतं असंच प्रमोशनल थिंग असेल ही मे बी. बट तुम्ही थोडंसं पुढे आलात तर तुम्हाला हे दिसेल इकडे फ्री बॅग क्लोक रूम. सो इथे पण तुम्ही ठेवू शकतात. इकडे थोडंसं एक्सपेन्सिव्ह पडू शकते. सो आता आम्ही त्या जे डिजिटल लॉकर्स होते तिकडेच बॅग्स ठेवले आहेत. माझा फोन बाहेर ठेवीन जिकडे मोबाईल आणि कॅमेरा लॉकर्स असतात हे वाले. सो इकडे मी माझा फोन ठेवतो आहे आणि इथे आम्ही शूज काढतो. ठीक आहे. सो हा डिजिटल लॉकर इकडे शूज काढतो आहे आणि इकडे फोन ठेवतो आहे. चला चप्पल काढून घेऊया पहिला. सो इथे हे असे बॅग्स असतात लटकवलेले ज्याच्यामध्ये तुमचे फोन्स ठेवले जातात. मोबाईल कॅमेरा लॉकर आणि लाईन असते इथे बरीच गर्दी असते फोन ठेवायला पण. पर फोन 5 रुपये. पर फोन 5 रुपये ना. चांगलं स्वस्त आहे. किती वेळ पण 12:05 झाले. बघूया आपण परत किती वाजता फोन घेतो ते. फोन घेतला आहे तर आपण ब्लॉगिंग चालू करूया परत. मित्रांनो सो आपलं दर्शन झालेलं आहे. आता वाजले 2:57. सो एक्झॅक्टली 2 वाजता आपलं दर्शन झालं. 12:10ला आपण त्या लाईनमध्ये लागलेलो आणि 2 वाजता एक्झॅक्ट आपलं दर्शन झालं. त्याच्यानंतर आतमधलं थोडंसं द्वारकामाई आणि वेगळ्या वेगळ्या बघण्यात आपल्याला थोडासा वेळ गेला. त्यामुळे बाहेर येईपर्यंत 3 वाजले. सो आता आम्ही आलो आहे ह्या लॉकरच्या इथे. थँक्यू सो मच. तुम्हाला दाखवतो तो लॉकर आपण ओपन कसा करायचा आहे ते. सो पिकअपच्या इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागतो. थांबे आपलं हे हां. सो आपले हे झाले फुल पिकअप. सो याच्यामध्ये तुम्हाला 3 साईजेस येतात. सो हा आम्ही जो घेतलेला हा मीडियम साईजचा लॉकर आहे हा एवढा. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे आहेत या साईडला ते स्मॉल साईजचे आहेत आणि हे एकदम इथे आहेत ते लार्ज साईजचे. सो आम्ही जेव्हा घेत होतो तेव्हा लार्ज संपलेला फक्त मीडियम आणि स्मॉल होते. तर आम्हाला 2 मीडियम घ्यावे लागले. आता प्लॅन मला वाटते आहे की जेवायला जायचं. जेवून मग आपल्याला जायचं आहे परत स्टेशनला. अजून आपल्याकडे 2 hours 45 minutes आहेत. सो आरामात जेवून वगैरे मग आपण जाऊया स्टेशनच्या इथे. बाय द वे तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. जेव्हा आम्ही म्हणजे टमटममधनं आम्ही म्हणजे रिक्षामधनं आम्ही जेव्हा उतरलो मंदिराच्या इथे तर काही लोक आमच्याकडे आली जे समोरचे दुकानवाले होते मला वाटते. त्यांच्याकडे हार फूल म्हणजे सगळंच होतं. तर ते आम्हाला भेटले म्हणजे आम्हाला बोलले मंदिरात जायचं आहे का. तर म्हटलं हो मंदिरात जायचं आहे. तर आम्हाला म्हणजे उतरवलं रिक्षामधून तिकडेच गेटजवळ आणि मग म्हणतात की चला चला तिकडे बॅग ठेवा फोन ठेवा एकाच जागी तुम्ही ठेवू शकतात फोन वगैरे. तिकडेच तुम्ही हात वगैरे घ्या. तर मी म्हटलं की आम्ही ऑलरेडी आधी पण आलेलो आहोत मंदिरामध्ये. तर आम्ही त्याला म्हटलं की आतमध्ये आहे ना लॉकरची सेवा वगैरे मंदिरातर्फेच. तर तो मला म्हणतो की नाही नाही ते बंद झालं आहे म्हणून. तर तुम्ही इकडेच ठेवा एकाच जागी तुम्ही ठेवू शकतात म्हणून सगळं. तर तो एक स्कॅमपासून तुम्ही वाचू शकतात. आतमध्ये सगळी सोय केलेली आहे. लॉकरपासून मोबाईल ठेवायची सोय शूज चप्पल बॅग ठेवायची सोय सगळी आतमध्ये मंदिराने केलेली आहे. त्यामुळे तुम्ही बाहेर काही ठेवू नका. सो आतमध्ये सगळं सेफ आहे. सगळं स्वस्त दरात आहे मेन म्हणजे. सो इकडे आतमध्येच येऊन ठेवा. सो हे इथे मी तुम्हाला जसं दाखवलं की इथे बॅगचे लॉकर आहेत. इकडे हा चप्पल स्टँड आहे. इथे तुम्ही बघितलं तर मोबाईल स्टँड आहे. सगळं आतमध्ये आहे. चला आता बघूया जेवायला कुठे जायचं ते. आम्ही आता आलेलो साई तीर्थ थीम पार्कला आणि हे इथे बाजूलाच आहे एक डिवोशनल थीम पार्क आहे छान मोठा. आम्ही लास्ट टाईम इथे आलेलो पण इथे तुम्ही जर तुम्हाला वेळ असेल कारण का हे पूर्ण सगळे आतमधले जे राईड्स आहेत काही ते 7 राईड्स आहेत. सो ते करायला तुम्हाला 4 तास लागतात. तर ते 3:30 ते 7:30 असा म्हणजे टाईम जातो तिकडे. तर आता आम्हाला तेवढा वेळ नाही कारण का 5:45ची आपली गाडी आहे परत वंदे भारत. आणि बाय द वे वंदे भारतवाल्यांसाठी स्पेशल डिस्काउंट पण आहे काहीतरी. पण काय मला पॉईंट कळत नाही कारण का वंदे भारतवाल्यांना 5:45ला तर जावं लागतं तिथे. त्यामुळे डिस्काउंट काय दिलं आहे माहिती नाही. हां डिस्काउंट दिलं म्हणून त्यांनी डिस्काउंट दिलं आहे की तुम्ही हां कारण का पॉसिबलच नाही सगळे आतमधले जे राईड्स आहेत ते करणं. सो आता आम्ही विचार केला की इथेच कुठे आतमध्ये जेवायचं पण ते पॉसिबल नाही. स्वतः दुसऱ्या हॉटेलला जातं. तिथे बसायचा बघा कसा सीन आहे तो. हे बघा हे असं इथे चढून असं असं माहिती नाही पण असं आम्ही हां आता बरोबर झालं. असं आम्ही बसतो इकडे सगळे. नाही 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 अजिबात नाही. मस्त आम्ही आता आम्ही आलो आहे मधुरम व्हेज हॉटेलमध्ये. इथे पण ॲक्च्युली आम्ही लास्ट टाईम आलेलो जेवायला. सो म्हणूनच आम्ही इथे आलो आहे.
आणि अशाच ठिकाणी जायला पाहिजे जिथे आपण ऑलरेडी गेलो आहे. कारण का कसं इकडचं जेवण चांगलं होतं, व्हेजमध्ये मस्त ऑप्शन्स पण होते खूप आणि जेवण पण चांगलं होतं. कुठे बसायचं गाईज? LPGचं शॉर्टेज इथपर्यंत सुद्धा पोचलं आहे. इकडे 7-8 पानांचा मेनू होता आणि आता फक्त एवढाच मेनू राहिला आहे. तो बोलतो हे फक्त एवढंच बनवून देत आहे. एवढ्या मेनूवरून तेवढ्या हा एवढा मेनू होता त्यांचा, विचार करा. एवढा पानांचा मेनू होता तो आता एवढा झाला आहे. एका पानावरती आलेला आहे. आता मी याचं स्पेशल थाळी सांगितली एक, बघूया स्पेशल थाळीमध्ये काय काय येते ते. पण राईस वगैरे काहीच नाही दिली याच्यावर. आपली थाळी आलेली आहे, त्याच्यामध्ये चपातीच्या जागी त्यांनी रोटी दिल्या आहेत. 2 रोट्या दिल्या आहेत, पापड, भात, ही एक कुठली तरी भाजी आहे, ही पनीरची भाजी आहे, डाळ, शेवया आणि दही. एकच छोटीशी टेस्ट करून घेऊया काहीतरी. पनीरची भाजी खाऊन बघूया चला कशी लागते ते. चांगली आहे. हे मेन गोष्ट आलेली आहे आपली. काय हे काय आलू पराठा आलेला आहे आपल्या प्लेटमध्ये, तो पण खाऊन बघूया. आलू पराठा खूप मस्त आहे. यांनी सेकंड टाईम मागवला आलू पराठा. पहिला मागवला तो संपलेला. तर आपण आता जेवून घेऊया. आता आपलं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. थोडंसं आपण मंदिराच्या साईडला जाऊन पेरू वगैरे पण घेतले. काका कशी वाटली ट्रिप? आता आपण साईबाबाची पदयात्रा करतोय. येस. फ्रॉम स्टेशन टू नाही, फ्रॉम मंदिर टू स्टेशन. येस. 2.5 किलोमीटर आम्ही चालणार आहोत. येस. आम्हाला कल्पना नाही की 2.5 किलोमीटर आमचा किती घाम गळणार आहे. ह्या मुलांना फार इझी वाटते. ऊन आहे आणि जागा आहे, पण एकूण बाबांचा आशीर्वाद आपल्याकडे ही पदयात्रा पण पूर्ण करायची असेल. नक्कीच. तर आता आम्ही ठरवलं आहे की स्टेशनपर्यंत चालत जायचं. 35 मिनिट्स दाखवतं इकडून. सो बघूया जरा आरामात सगळं बघत चालत जाऊया आपण. पोचूया स्टेशनपर्यंत. आता वाजले 4:41. अजून 1 तास आहे आपल्या ट्रेनसाठी. सो वेळ तर आहे आपल्याकडे, म्हणून म्हटलं की जरा चालतच जाऊ. थोडंसं जेवण वगैरे पण जिरेल. आमच्या पदयात्रेमध्ये एक छोटासा ब्रेक आला आहे बेल्जियन वॉफलचा. म्हटलं थोडंसं एक वॉफल खाऊन जाऊया आपण. कुठलं का तुम्हाला कुठलं आवडतं ते काय? एक हे घ्या, ट्रिपल चॉकलेट. ट्रिपल चॉकोमेट घे. ते तसे छोटेवाले वॉफल्स आहेत ते. चालायचा प्लॅन आम्ही कॅन्सल केलेला आहे, कारण का वाजले आहेत 5:11 आणि इथून आम्हाला अजून अर्धा तास दाखवत आहे चालत. तर चालत तर पॉसिबल नाही आहे. चला परत चमचम पकडलेली आहे. आता पोचूया स्टेशनला. वाजले 5:27. आपण एकदम वेळेत पोचलो आहे. वंदे भारतच्या टाईमला वंदे भारत गाडी लागलेली आहे. आणि आता आपण बसून घेऊया. ओके. आपली गाडी एकदम ऑन टाईम सुटलेली आहे शिर्डीवरून. 10:30चा अरायवल टाईम आहे. सकाळी तर एकदम वेळेवर पोचलेली. आता रात्रीचं बघूया. आई काय वाटते तुला? रात्री आता वेळेत पोचेल गाडी की नाही? हां, राईट टाईम. विश्वास आहे वंदे भारतवर. सो आपल्याला गाडीत बसून अजून अर्धा तास पण नाही झाला आणि आपला नाश्ता ऑलरेडी आलेला आहे. सो यांनी हे नवीन ॲड केलं त्यांच्या मेन्यूमध्ये. 4700 BCचे पॉपकॉर्न ॲड केले आहेत. त्याच्यानंतर हा चिवडा आहे, चहाचं पाकिट आहे, हा सॉस आहे कारण का याच्यामध्ये आहे बटाटा वडा, आणि हे आहे काहीतरी फ्रुटीची काहीतरी कॉफी आहे, मँगो ड्रिंक. बघूया, वडा खाऊया, चहा पिऊया आणि बाकीचं सगळं घरी. आईने खाल्ला पण वडा लगेच. चांगला होता आई वडा? हां ठीक आहे. हा वडा आहे, आपण बघूया खाऊन वडा कसा आहे ते. गरम तर आहे वडा, ठीक आहे पण बरं आहे, म्हणजे नॉट बॅड.
करत होतो एडिटिंग थोड्या वेळा आधी, पण सॉलिड झोप आलेली सकाळी लवकर उठलेलो त्यामुळे. सो थोड्या वेळ झोपलो आणि झोपलेलो तोपर्यंत वंदे भारतचं जेवणसुद्धा आलेलं आहे. सो आता वाजलेत 8 वाजलेत आणि वंदे भारतचा तुमचा फायनल मील आलेला आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला दही, चपाती, जर तुम्ही नॉनव्हेज घेतलं असेल तर चिकन, राईस, डाळ आणि एक छोटीशी भाजी येते. बाकी सगळं तर ठीक आहे. आपण एक काम करूया, फक्त थोडंसं चिकनची ग्रेव्ही फक्त टेस्ट करून घेऊया कशी येते बघूया. चांगली आहे, ते स्पायसी पण आहे. ठीक आहे. आणि दोन पीस दिले चिकनच्या ह्याच्यामध्ये छोटेसे. हा एक आहे आणि हा एक आहे. चला खाऊन घेऊया. मला वाटलेलं की वंदे भारतचं झालं आहे आजच्या दिवसाचं, बट हे बाकी होतं. आईस्क्रीम व्हॅनिला रॉयल. चला बाय 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 बाय. बाय 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 बाय. सो आपण पोचलेलो आहोत दादरला आणि आता वाजले 10:37. गाडी पोचणार होती 10:28ला. सो 9 मिनटं लेट झाली आहे, विच इज फाईन मला वाटते. बेस्ट थिंग म्हणजे या गोष्टीची आहे की तुम्हाला थकवा जाणवत नाही अजिबात, जे मी तुम्हाला आधी पण बोललो. सो मी अजून पण एकदम फ्रेश फील करतो आहे एवढं 10 तास ट्रॅव्हलिंग करून सुद्धा. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर तुम्हाला सुद्धा शिर्डी साईबाबांचं दर्शन एका दिवसात घेऊन परत यायचं असेल तर तुमच्या फॅमिलीबरोबर हा व्हिडिओ शेअर करा, मित्रांबरोबर शेअर करा ज्यांच्याबरोबर तुम्हाला जायचं असेल. चला, सो भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.